नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट. चला बघूया मित्रांनो. मुंबईहून या शहरापर्यंत तयार केला जाणार नवा रेल्वे मार्ग. 30 नवीन स्थानके विकसित होणार. कोणती शहरे जोडले? कसा असेल रोड? चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या कोणकोणत्या गावातून जाणार आहे हा रेल्वे महामार्ग ते पण बघूया. चला. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रभरात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत. रस्त्याचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. सोबतच नवनवीन रेल्वे लाईन सुद्धा विकसित केल्या जात आहेत. दरम्यान महाराष्ट्राला आणखी एका नव्या रेल्वे लाईनची भेट मिळणार आहे. हा महामार्ग भारतात बस आणि रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय देशात आहे. रेल्वेचे एक मोठे नेटवर्क कार्यान्वित आणि यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात प्रवासाचं करायचं म्हटलं की सर्वप्रथम रेल्वेचं नाव ओठावर येतं. रेल्वेने देशातील कोणत्याही भागात पोहोचता येतं. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो आणि यामुळे अनेक जण रेल्वेनाच प्राधान्य देतात. दरम्यान सरकारकडून रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी वेगवेगळे रेल्वे मार्ग तयार केले जातात. अशातच आता महाराष्ट्राला आणखी एका नव्या रेल्वे मार्ग भेटणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते इंदोर दरम्यान हा नवा रेल्वे महामार्ग तयार केला जाणार आहे असून या रेल्वे महामार्गाला सप्टेंबर 2025 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण या रेल्वेचे मार्गाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कसा असणार रूट? चला तर बघूया मित्रांनो. इंदोर ते मुंबई रेल्वे महामार्ग प्रकल्प 309 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या प्रकल्पामुळे 1000 गावांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 18,036 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा महामार्ग महाराष्ट्रातील मुंबई ते उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे या जिल्ह्यांमधून जाणार आहे. यासोबतच हा मार्ग मध्य प्रदेशातील बरवानी, खरनोर, धार आणि इंदूर या जिल्ह्यांमध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 6 जिल्हे जोडले जाणार आहेत. या महामार्गावर 3 नवीन रेल्वे स्टेशन विकसित होणार आहेत. यामुळे मुंबई ते इंदोर दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर इंदूरमधील जनतेला जलद गतीने मुंबईत दाखल होता येईल. याचा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे या जिल्ह्यातील नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प नाशिक, धुळे या जिल्ह्यातील एकात्मिक आणि विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे. मुंबई इंदोर रेल्वे प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास कालावधी कमी होईल. हा प्रकल्प कृषी, पर्यटन, उद्योग, शिक्षण, अध्यात्म क्षेत्रासाठी मुंबईहून उज्जैनला जाणाऱ्या नागरिकांना देखील या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. त्यामुळे इंदोर सहित उज्जैन व आजूबाजूच्या परिसरातील विकासाला गती मिळणार आहे. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला थांबूया आणि बघूया नवीन काही अपडेट आल्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.